मला नेहमी आश्चर्य वाटतं, कारण जेव्हा आपण ग्रुप घेऊन जातो ना, तेव्हा प्रत्येकाचे काहीतरी वेगळे इंटरेस्ट असतात. म्हणजे कोणाला म्युझियम बघायचं असतं, कोणाला काही नुसतंच संध्याकाळी पार्टी करायची असते. कारण प्रत्येक कुटुंबात आपण बघतो ना, मुलांना काही वेगळं करायचं असतं, बरं नवऱ्यांना वेगळं करायचं असतं. मग हे सगळ्यांना इंटरेस्ट वाटेल आणि सगळे एंगेज राहतील, हे तुम्ही गणित कसं जमवता? माझं आवडीचं काम आहे ते. ॲक्च्युली कसं आहे की विणावळचं आणखी एक टॅगलाईन आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या टॅगलाईन्स वापरतो. त्याच्यात आहे फॉर एव्हरी फॅमिली अँड फॉर एव्हरी वन इन द फॅमिली. म्हणजे फॉर एव्हरी फॅमिली आणि एव्हरी वन इन द फॅमिली, किंवा विणावळ प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी. आता जेव्हा ती प्रत्येक कुटुंबासाठी असते ना, तेव्हा त्या कुटुंबाचे सगळे इंटरेस्ट आम्हाला जोडून घ्यावे लागतात, आणि दॅट इज ग्रुप टूर. आणि रुसवे फुगवे असतील, रुसवे कोणाचे फुगवे. भांडणं. ॲक्च्युली म्हणजे त्याच्यात म्युझियम पण असायला हवं, त्याच्यात बोटिंग पण असायला हवं, त्याच्यात एखादं ॲडव्हेंचर असायला हवं, त्याच्यात अशा वेगवेगळ्या गोष्टी. कारण ज्यावेळी मी कुटुंबासाठी म्हणते, त्यावेळी त्या सगळ्यांचे इंटरेस्ट एकत्रित करून त्या टूरमध्ये बांधावे लागतात. दुसरी गोष्ट आहे की कुटुंबामधली ती जी मुलगी आहे, तिला नाही ना कुटुंबाबरोबर जायचं आहे. आज आपण सगळे स्वतंत्र आहोत, विचारांनी म्हणा, आचाराने म्हणा, कृतीने म्हणा, आणि नथिंग रॉंग इन दॅट. प्रत्येकाला त्याची एक स्पेस हवी असते, आणि ती देण्यासाठी आज समाज तयार आहे. पूर्वी हे नव्हतं. पूर्वी आपल्याला आपल्या घरच्या वरिष्ठांच्या आज्ञेत राहावं लागायचं किंवा हे व्हायचं, आणि त्याच्यात मग बऱ्याचदा आपण म्हणायचं मुस्कटदाबी व्हायची, किंवा आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी करता यायच्या. आत्ताचं जग खूप सुंदर आहे, आणि त्याच्यात प्रत्येकाला ही स्पेस देण्या इतपत प्रत्येक कुटुंबाची मानसिकता तयार झालेली आहे. आणि तेच आम्ही, तोच धागा घेऊन आम्ही मग महिलेसाठी वेगळ्या टूर्स काढल्या, आम्ही आजी आजोबांसाठी वेगळ्या टूर्स काढल्या, आम्ही हनीमूनर्ससाठी वेगळ्या टूर्स काढल्या, आम्ही अगदी जे तरुण असतात त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ट्रेकिंग, हायकिंग अशा तऱ्हेच्या टूर्स आम्ही काढतो. त्याच्यानंतर आम्ही जे ॲडव्हेंचरस असतात, म्हणजे आम्हाला काहीतरी एक्सपिरियन्शियल करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही योलो नावाचा एक ब्रँड आणला आहे, ज्याच्यात वयाची मर्यादा नाही आहे, पण थोडं तुम्ही तंदुरुस्त असायला हवं. यू ओनली लिव्ह वन्स. यू ओनली लिव्ह वन्स. सो हा योलोचा एक हे आहे. त्याला आधी आम्ही 35 म्हणजे 20 to 35 असं एक एज ग्रुप आणला होता. पण नंतर आम्ही विचार केला की कधी कधी म्हणजे आपल्याला एक ती जुनी जाहिरात आठवत असेल, 60 साल के बुढे या 60 साल के जवान. तसं आहे की कधीतरी एखादा 35 वर्षाचा माणूस अगदी थोडासा असा डल असू शकतो, आणि 60 वर्षाचा माणूस एकदम ॲक्टिव्ह असू शकतो. सो वाय वी शुड हॅव, कारण यू ओनली लिव्ह वन्स हे फक्त 25-30लाच लागू नाही आहे ना, म्हणून मग आम्ही त्याचं वयोमर्यादा काढून टाकली आणि ती ह्यांच्यासाठी केली. सो घरातल्या प्रत्येकासाठी किंवा कुटुंबातल्या प्रत्येकासाठीचा हाच अर्थ आहे की प्रत्येक घरातले जे वेगळे इंटरेस्ट आहेत ते आपण जे कार्य करतोय त्याच्यात जपायला हवेत. आणि मग त्याच्यातनं या सगळ्या टूर्स निर्माण झाल्या. आणि आता म्हणजे आम्ही विमेन स्पेशल करतो. म्हणजे विमेन स्पेशल ही एक वेगळीच स्टोरी आहे जी जगात कुणी करत नाही, आणि ती आपण करतोय, आणि हजारोंच्या संख्येने महिला या टूर्सवर असतात. म्हणजे काश्मीरमध्ये जेव्हा हे घडलं तेव्हा विमेन स्पेशलच्या 2 टूर्स तिथे होत्या. म्हणजे पूर्वी मी विमेन स्पेशलला जायची, एक दिवस त्यांना भेटायची. आता मला ते शक्यच नाही आहे, कारण एका वेळी 10-10, 15-15 विमेन स्पेशलच्या टूर्स सुरू असतात जगात, पूर्ण जगामध्ये. म्हणजे आत्ता काल 2 टूर्स युरोपवरनं परत आल्या, आणि त्या दे आर सो हॅपी. आता हे जेव्हा घडत असतं, म्हणजे मला आठवतंय की 4-5 वर्षांपूर्वी माझं शेड्यूल असं असायचं, म्हणजे विमेन स्पेशलच्या टूर्स लिमिटेड होत्या, आणि त्यावेळी मी इथून लेह लडाखला जायची. लेह लडाखला एक दिवस त्यांना भेटायची, त्याच्यानंतर त्यांचा तिथे फॅशन शो आणि ते सगळं अँकरिंग करायचे. त्याच्यानंतर मी म्हणजे एक दिवसासाठी मी सेलिब्रिटी बनायचे. त्याच्यानंतर मी दिल्लीला यायचं लेह लडाखवरनं. दिल्लीहून मी बँकॉकला जायचे. बँकॉकला तिथे एक 200 तरी लेडीज असायच्या, त्यांचा प्रोग्राम मी करायचे. एक रात्र तिथे राहायची. त्याच्यानंतर मी बँकॉकवरनं स्वित्झर्लंडला फ्लाय करायचे. स्वित्झर्लंडला जाऊन मी जवळजवळ 301 बायका असायच्या तिथे, सगळ्या महिला. आणि त्याच्यानंतर त्याच वेळी आम्ही सिनियर सिटीजन्सच्या पण टूर्स तिथे करायचो. ते पण असे मी 2-3 दिवस स्वित्झर्लंडमध्ये राहायची, ल्युसनमध्ये, आणि तिथे हे प्रोग्राम्स करायची. रोज संध्याकाळी ते भले मोठे शोज मी करत होते. आणि मग स्वित्झर्लंडवरनं मी सॅन फ्रान्सिस्कोला जायची, आणि तिथे US गेलेल्या महिलांना भेटत असे किंवा सिनियर्सना भेटत असे. मला सगळे एअरलाईनवाले म्हणायचे, तू एक दिवस काय सगळ्या देशांमध्ये जाते. ऑस्ट्रेलियाला तसंच. मी इतक्या ऑस्ट्रेलियाच्या टूर्स आम्ही त्या एका ह्याच्यात केल्या होत्या की मी एक दिवस जायची, सिडनीला जायचे, सिडनीला मी तो प्रोग्राम करायचे,
शोबोट क्रूजवर विमेन्सचा फॅशन शो आणि हे ते सगळं, त्यांना पण ते सगळं नवीन होतं की हे काय. आणि मग मी परत यायचे. ते मला नेहमी सांगायचे, एअर इंडियाने माझा प्रवास असायचा की काय असा एकच माणूस आम्ही पाहिलाय की जो एका दिवसासाठी येतो, दर आठवड्याला येतो आणि निघून जातो. सो असं बरंच मी केलं. पण त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की विमेनना भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे, पण आय एम रिस्ट्रिक्टिंग माय ऑर्गनायझेशन अँड विमेन बोथ. कारण जोपर्यंत मी माझ्या शेड्यूलमध्ये एवढ्याच टूर्स करू शकते, पण मी जर जायचं नाही ठरवलं तर विमेनना आपण भरपूर टूर्स देऊ शकतो. आणि मग मी जे अँकर करते ते वाय नॉट अवर टूअर मॅनेजर कॅन डू. आणि मग आम्ही टूर मॅनेजर्सना ते शिकवलं आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक टूरवर टूर मॅनेजर तो प्रोग्राम करतो. म्हणजे मला एक कधीतरी असं एक हे होता, अभिमान होता की मीच हे करू शकते. आमच्या टूर मॅनेजरने तो पूर्ण धुळीला मिळवला. ते म्हणाले नाही नाही तुम्हीच नाही, आम्ही पण करू शकतो. आणि महिला एन्जॉय करतायत. आणि त्याच्यामुळे काय झालं की प्रचंड संख्येने महिलांना आम्ही आपला भारत देश दाखवतोय, जग दाखवतोय. आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनसाठी स्केलेबिलिटी आम्ही आणली. आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये ही जी एक मूवमेंट आहे, ही मी मूवमेंटच म्हणते. कारण ते असं होतं की जिने कधीही म्हणजे 9वारी साडीशिवाय काही नेसलंच नाही, तिला 5वारी नेसायला लावायची. 5वारीवालीला पंजाबी ड्रेस घालायला लावायचा. पंजाबी ड्रेसवालीला आपण वेस्टर्न म्हणजे स्कर्ट घालायला लावायचा. स्कर्टवालीला बेल बॉटम घालायला लावायचा. जीन्स घालायला लावायची. आणि लिटरली वी यूज टू हॅव दीज डेज की आज जीन्स आणि टी शर्ट हाच ड्रेस असणार आहे. आज तुम्ही फक्त स्कर्ट आणि टॉप्स असाच करायचा. आणि आत्ता खूप आपण मोकळे झालोय. पण ज्यावेळी मी 16-17 वर्षांपूर्वी ही टूर जेव्हा लॉन्च केली त्यावेळी एवढं खुलं नव्हतं. म्हणजे महिला घाबरायच्या वेगळ्या तऱ्हेचे कपडे घालायला, वेगळं हे. सो ते इतकं आभाळ मोकळं झालं ना असं छान तऱ्हेने की एक समाधान मिळालं की आपण नुसत्या टूर्स नाही करत आहोत, तर आपण एक मोकळीक देतोय, एक मोकळं आकाश निर्माण करतोय आणि अनुभव देतोय. आज त्याच महिला पहिल्यांदा ज्या टूरवर आल्या होत्या त्या बावचळत होत्या. पहिल्यांदा विमान प्रवास होता, पहिला परदेश प्रवास होता, घाबरलेल्या होत्या. म्हणजे लिटरली महिला रडायच्या की हो आमचा नवरा आणि मुलगा तिथे एकटाच आहे, ते जेवण जेवले असतील का, हे लिटरली मी अनेक टूर्सना काउन्सिलिंग केलंय की हे बघ त्यांनी तुला पाठवलंय, नाऊ यू हॅव टू एन्जॉय. कारण त्यांना पण वाटतंय की तू कधीतरी त्या किचनमधनं बाहेर यावं. आज आपण खूप चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करतोय, पण 17-15 वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती आणि अजूनही काही घरांमध्ये नाहीये. आणि त्यावेळी मग मी एकटी जाऊ शकते याने जो कॉन्फिडन्स येतो, तो कॉन्फिडन्स त्या प्रत्येक महिलेमध्ये भरला गेला. आणि आज ती संपूर्ण जग फिरते. आज तिला काहीच वाटत नाहीये असं जायला. म्हणजे काही महिला तर वर्षातनं 3-3, 4-4 टूर्स करतात. कारण त्यांना ते हवं असतं. ते एक फ्रीडम जे आहे, ते एक जे स्वातंत्र्य आहे ते हवं असतं. आणि आम्ही एक पाळलं की कधीही विमेन स्पेशल ही चीप होऊ दिली नाही. त्याची एक डिसेन्सी आहे. त्याचं जे एक लिमिटमध्ये राहून अनलिमिटेड फन हा एक आम्ही बोलत असतो, ते आम्ही केलं. आणि आता ही टूर म्हणजे त्या महिलेचं माहेरघर झालंय. आणि विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे की तो विश्वास त्यांनी एवढा टाकणं आमच्यावर आणि त्याचं आम्ही जबाबदारीने पालन करणं, ही गोष्ट तिथे घडते. मग आता त्यांची हे यायला लागली की तुम्ही मुलांना अलाव करत नाहीत, आम्हाला मुलांना घेऊन जायचं आहे टूरवर. मग आम्ही मॉम आणि मी हे त्याची एक एनहान्समेंट केली की मॉम अँड मी. म्हणजे त्याच्यात बऱ्याचदा नवऱ्यांना जायचं नसतं, त्यांना यायला जमत नाही, काहींना आवडत नाही, काही सिंगल मॉम्स असतात, काही हे असतं. मग त्यांना आम्ही सांगतो की ओके चला तुम्ही आणि मुलं चला. इथे 15 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली, म्हणजे मुलगाला अदरवाईज विमेन स्पेशलमध्ये एंट्री नाही आहे, तर ते आता येतात. सो असं वेगवेगळं म्हणूनच की प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी. आणि ॲज अ बिझनेस पर्सन किंवा एक स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला हेच तर शोधायचं असतं समाजामधलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.